करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि सगळ्यात आधी सगळ्यांना ओम साईराम। तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। तर इथे आता मी पूजेची तयारी करते। आणि काल रविवार होता तर आमच्या सोसायटीतले सगळं महिला मंडळ आम्ही त्र्यंबकला जायचं ठरवलं होतं, म्हणजे गेलो होतो काल। तर एक कंडिशन अशी होती की तिथे गर्दी भरपूर असणार होती श्रावण महिना असल्यामुळे। तर घरून तर आम्ही असं काही प्लॅन केलं नव्हतं की ब्रह्मगिरीला चढायचं, म्हणून आम्हाला दर्शन घ्यायचं होतं मुळात। पण तिथे गेल्यावर आम्ही विचारलं, चौकशी केली तिथे। तर असं म्हणजे असं समजलं की जेवढा वेळ आम्हाला ब्रह्मगिरी चढायला लागणार होता त्याहून अधिक वेळ आम्हाला तिथे रांगेत लागणार होता, कारण सुट्टी असल्यामुळे बरेचसे भाविक आलेले होते आणि सोमवार होता आज। तर आदल्या दिवशी बरेचसे जण दर्शन करून निघून गेले। तर 4 ते 5 तास आम्हाला रांगेतही लागणार होते। मग त्यामुळे काही जणींनी ब्रह्मगिरीवर बघितलेलं नव्हतं, चढलेल्या नव्हत्या। तर त्यांच्यासाठी म्हणून मग आम्ही कलश दर्शन घेतलं, शिखराचं दर्शन घेतलं मंदिराच्या। आणि ब्रह्मगिरी चढलो वर चढल्यावर भगवान शंकरांनी जिथे आपल्या जटा आपटल्या होत्या तेही मंदिर आहे, तेही आम्ही बघितलं, तिथेही दर्शन घेतलं। आणि मूळ गंगा जिथे उगम झालेला आहे तेही स्थान आम्ही बघितलं। तर तिथलंही मी थोडं शूट करून आणलेलं आहे। तर आता आधी पूजा करते आणि पूजेचा व्हिडिओ लावते आणि मग त्याच्यानंतर तो कालचा व्हिडिओ मी पुढे लावेल। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर काल सकाळीच आम्ही लवकर निघाल्यामुळे कालची कपडे वगैरे आणि थोडीफार घरातली आवरावर बाकी होती। तर आज सकाळी लवकर उठून तर ते सगळं आवरलंच। आणि शिवाय गावाकडे ही जी पूजा असते सोमवारी, श्रावण सोमवारची, तर ती दुपारीच होते, म्हणजे 11-12ला मंदिरात वगैरे जाऊन पूजा तिथेच करून येतात बायका। पण आता कसं आहे की हल्ली महादेवाच्या मंदिरात कुठेही गेलो तरी खूप गर्दी असते। तर त्यामुळे मी आता गेली 2 वर्षांपासून घरातच पूजा करते। तर आता मी इथे पंचामृत बनवून घेते, पूजेला लागेल म्हणून। तशी पूजेची सर्व तयारी मी आधी करून ठेवली होती, फक्त दूध तेवढं नव्हतं, म्हणजे होतं पण गाईचं नव्हतं घरात आणि ताजंही नव्हतं। तर त्यासाठी मी थांबले होते, फक्त यांची वाट बघत होते। आणि मग आधी पंचामृत बनवलं, मग नैवेद्यासाठी लागणारा प्रसाद बनवला, खीर बनवली। आणि तरी मी दुपारी म्हणजे 12पर्यंत पूजा आवरून झाली असती माझी। पण मी आव्हांना फोन केला होता की मला 108 बेलाची पानं भेटतील तर तेवढं आणून द्याल म्हणून। तर ते बोलले होते की मी प्रयत्न करतो, पण नाही भेटले त्यांना। जे काही होते थोडेफार 10-12 होते ते पूजेच्या साहित्यात भेटलेले फुलांमध्ये, तर तेवढेच मग मला वापरायला लागले। तर तेवढ्यासाठी म्हणून मी पूजा म्हटलं आता लेट झालंच आहे तर संध्याकाळीच करूया म्हणून थांबले होते। आणि प्रसादाची खीर बनवण्यासाठी मी ते गाईचं तूप आणि गाईचं दूध वापरलेलं आहे। तर आधी मी तूप घालून घेतलं होतं आणि मग त्यात ते शेवया भाजून घेते। आणि मी विंडो ओपन करायला विसरले होते, कारण खूप हवा चालली आता 2-3 दिवसापासून। तर दिवाच राहत नव्हता घरात, जो की माझा अखंड लावलेला असतो तो। तर त्यामुळे तो मी विंडो बंद करून ठेवते शक्यतो काम झाल्यावर। तर शेवया छान भाजून झाल्यावर मग मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्सही घातले, दूध घातलं आणि केसर होतं माझ्याकडे थोडंसं, तर तेही घातलं आहे। आणि आता थोडी साखर घालून घेते। आधी प्रसाद तयार करून घेतला, म्हणजे परत परत उठायला नको म्हणून। आणि तयार केलेला प्रसाद आता सर्व साहित्य मी हाताशी जवळ ठेवून घेतलं आहे। पण तरी काय राहिलं होतं आता मला, हात पुसायला मला रुमाल नव्हता सापडत, तर तो तेवढा मी आधीला मागत होते। आणि नशीब की सोमवारी आधीला अकॅडमीला सुट्टी असते, नाहीतर तो ह्या वेळेला घरी नसतो बऱ्याचदा। तर हा जो दिवा आहे आधी जो घरातला अखंड दीप असतो, तर तो शांत झाला होता। तर कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आधी अग्नीला साक्षी मानूनच आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते। तर सगळ्यात आधी मी तो दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग देवघरातलाही दिवा वाढवला, कारण तिथून आता मला परत म्हणजे पुढे पाठ मांडला गेला असता, मग तिथे पूजा करता आली नसते, म्हणून आधी देवघरातली पूजा करून घेतली संध्याकाळची। आणि
मग आता हे आपलं सोमवारच्या पूजेला सुरुवात करते. तर मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं की शंकराची कुठलीही पूजा असेल तर आपल्याला शक्यतो पांढरे वस्त्र घालायचे आणि पांढरे नसतील तर लाईट कलर वापरायचे. आणि आपण जे पाट मांडतो त्या आसनावरही आपल्याला पांढऱ्याच रंगाचा कपडा टाकायचा, अंथरायचा खाली. तर सगळ्यात आधी कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपतीलाच पूजतो. तर आधी मी गणपतीचा अभिषेक करून घेते. आधी पाण्याने अभिषेक केला, मग नंतर पंचामृत आणि आता परत पाण्याने स्वच्छ करून घेते. त्यानंतर मी 2 जोड पानं घेतले आहेत. इथे विड्याची पानं लागतात, पण मी सांगायला विसरले होते आणि आंब्याचं झाड खाली जवळच असल्यामुळे मग मी आंब्याची पानं मागवली होती आधीच्या हाताने. तर जोड पानं घेतलेली 2 आंब्याची, त्यावर थोड्या अक्षता घातल्या आहेत आणि त्यावर मग गणपतीची स्थापना करून घेतली आहे. आणि आधी गणपतीची पूजा केली आणि प्रार्थना केली की माझी जी काही पूजा आहे, जी काही सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पडो. कारण 10 मिनिटांची पूजा असो की 1 तासाची पूजा असो किंवा कुठलंही संकल्पयुक्त पारायण असो, जेव्हा मी गणपतीची सुरुवातीला पूजा करते तेव्हा माझ्या तोंडून हीच प्रार्थना येते. आता मी इथे शिवलिंगावर अभिषेक करून घेतला आहे पंचामृत आणि पाण्याने. आणि त्यानंतर मग एक प्लेटमध्ये एक बेलपत्र ठेवलेलं आहे आणि त्यावर आता मी शिवलिंग स्थापन करते आणि पूजा करून घेणार आहे आता. आणि आपली जी काही आजची शिवामूठ आहे तांदूळ, तर 3 मुठ्ठी मी ते तांदूळ आता अर्पण करून घेणार आहे. आणि शमीचं झाड घरातच असल्यामुळे मी शमीपत्र वाहून घेतले आणि गळती लावली होती त्यानंतर महादेवावर, जी की मी प्रदोषला वगैरे लावते, तुम्ही बघितलं असेल. ती गळती लावली आहे. आणि माझ्याकडे 108 बेलपत्र नसल्यामुळे मग मी काय केलं, जे बेलपत्र मी वाहून घेतले होते तर तेच मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आणि परत त्यांना स्वच्छ धुवून घेत होती. आणि तेच 108 वेळा शंकराची जी 108 नाव आहेत तर ते म्हणून परत मी तेच वाहून घेतले. आणि ह्या कमंडलूत मी काल ब्रह्मगिरीवरनं गंगेचं जे पाणी होतं तर ते पाणी भरून आणलं होतं. आणि असंही मी पंचवटीला वगैरे जाते तर नेहमी गंगाजल घरात भरून ठेवते संपलं की. आणि पूजा झाल्यावर मग मी शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचून घेतला. आणि ह्या महिन्यात कुठले ना कुठले धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तकं हे वाचन करणं खूप चांगलं असतं. तर माझं रामायण हे भरपूर दिवसांचं मी लावलेलं आहे, पण आता मी ठरवलं आहे की हे एका महिन्यात संपवणार आहे म्हणून. आता आरती करून घेते. आणि आता हा मी रविवारचा व्हिडिओ लावते थोडा. तर आम्ही सगळ्याजणी निघालो होतो त्र्यंबकला. तर आम्ही सिटी लिंकने जात होतो, सिटी बस जी असते त्याने. तर बाहेरचा जसं त्र्यंबक जवळ येत होतं तसा व्ह्यू तो खूप छान झाला होता. आणि कंटिन्यू पाऊस सुरू होता, कुठे थोडा जोरात परत कमी व्हायचा मध्येच. तर हे थोडं बसमधून शूट घेतलं होतं. त्यानंतर मग दर्शनाला जाणं तर शक्य नव्हतं, म्हणजे तिथे चौकशी केल्यावर कळलं होतं की खूप गर्दी असणार आहे आणि 4 ते 5 तास लागणार आहेत. मग त्यापेक्षा म्हटलं ब्रह्मगिरीची फेरी आपण तेवढी करून घेऊ. तर हे मी तुम्हाला बाहेर जे लावलेले असतात मोठ्या TV वगैरे स्क्रीन वगैरे, तिथून दर्शन घेतलं आम्ही, तेही मी तुम्हाला दाखवलं. नंतर शिखर दर्शन घेतलं, कलशाचं दर्शन घेतलं मंदिराच्या. आणि खूप गर्दी आणि कंटिन्यू पाऊस सुरू होता. तर बाकीच्या जणींनी ज्यांच्याकडे रेनकोट नव्हते त्यांनी तिथे रेनकोट खरेदी केले. तर तेवढ्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो. मग नंतर आम्ही निघालो ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी. तर मला आधी माहिती नव्हतं, पण आता माहिती झालं की ब्रह्मगिरीची फेरी ही वेगळी असते आणि गंगाद्वारेला जाण्याचा मार्ग वेगळा आणि आणखीन एक फेरी असते. तर ती त्या ताई सांगत होत्या मला, ज्या आमच्या सोसायटीतच आहेत, त्यांना माहिती होतं की 3ऱ्या सोमवारी भरपूर गर्दी असते म्हणून, किंवा मग श्रावण महिन्यात कुठल्याही सोमवारी किंवा कुठल्याही दिवशी ती फेरी मारली जाते. तर ठरवलं तर आहे आता की तीही फेरी एकदा करावी म्हणून. इच्छा खूप आहे, पण बघूया आता कधी शक्य होतं ते. तर इथे आम्ही पर्वतावर चढण्यासाठी आता सुरुवात केली होती. ही सुरुवातीला इथे इन्स्ट्रक्शन होते की ह्या वेळेला वर जाणं मनाई आहे असं. तर थोड्याच वर गेल्यावर ठरवलं होतं की कोणीही जाईपर्यंत फोन काढणार नाही इकडनं जाताना. म्हणजे मी ठरवलं होतं की मी शूट नाही घेणार, तिकडनं येताना हवं तर घेईल.
पण राहवलं नाही आणि फोन शेवटी काढलाच. कारण आहोंनी घरूनच सांगितलं होतं आणि मीही आधी 1-2दा जाऊन आलेली की तिथे खूप हे माकडं असतात, हे वानरराज. तर ते फोनही हातातून हिसकवून घेऊन जाण्याची खूप दाट शक्यता असते आणि झालं आहे असं 1-2दा आमच्यासमोर. तर त्यामुळे भीती वाटत होती. तर कंटिन्यू पाऊस सुरू होता, वरनं पायऱ्यांवरनं सारखं पाणी येत होतं. सुरुवातीला तर खूप हौस वाटत होती, एक्साइटमेंट होती, पण वर चढता चढता खूप दमायला झालं होतं, धाप लागत होती अक्षरशः. तर बरेचशी मुलं होते तिथे जे की ट्रॅकिंगला आले होते आणि इथून पुढे ते आता अंजनेरीला जाणार होते. तर छान असं ते तिथे नारे लावत होते किंवा जयघोष करत होते शिवनामाचा. तर ते थोडं मी शूट केलं आणि फायनली मग आम्ही इथे वर पोहोचलो. तर एवढी हवा आणि एवढं धुकं होतं की आजूबाजूचं काही दिसत नव्हतं. हो ना, मला वाटलं ही बाई कुठे हो दर्शन घेऊ ना, तेवढं लांब आलो इथं. हां मध्ये पण ऐका ना, इकडे जाऊन येऊ आधी. इथे ते मंदिर आहे तिकडे कोपऱ्यात. लास्ट टाइम आम्ही तिथे अभिषेक केला होता. आणि या ठिकाणी जे शिवलिंग आहे या मंदिरात ते थोडं खाली उतरून आहे, 3 ते 4 पायऱ्या उतरून खाली जायला लागतं आणि तिथे गुरुजी बसलेले असतात. तर तिथे अभिषेकही केला जातो. असं म्हटलं जातं की ह्या मंदिरात जे शिवलिंग आहे ते गौतम ऋषींनी त्यांच्या हाताने पार्थिव शिवलिंग बनवलं होतं आणि मग त्यानंतर इथे दुसरं शिवलिंग बनवण्यात आलं आहे. तर ह्याच ठिकाणी गौतम ऋषींनी तप केलं होतं आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले होते आणि गोहत्येच्या पापातून ते मुक्त झाले होते. आणि त्यांच्याच सांगण्यावरून इथे भगवान शंकरांनी गंगेची एक धार इथे प्रकट केली होती. तिलाच आपण गोदावरी म्हणतो. तर मुळात ती गंगाच आहे, पण इथे तिला गोदावरी म्हटलं जातं. आणि इथूनच मी ते गंगेच्या पाण्याचं कमंडलू भरून आणलं होतं. आणि ह्या मंदिराला लागूनच हे श्री चक्रधर स्वामींचं मंदिर होतं, तिथेही दर्शन घेतलं. आणि हा सुंदर असा धबधबा, याला म्हणजे बघतच राहावं असं वाटत होतं. सगळं पाणी त्याचं वर उलट्या दिशेने हवेच्या दिशेने येत होतं. नंतर आम्ही घरी एक रील शूट केलं होतं अर्धं, तर त्याच्या पुढचा पार्ट आम्ही इथे शूट केला. नंतर जटा मंदिराकडे आलो. तर तुम्हाला दिसत असतील ह्या अशा प्रकारे जटा तिथे उमटलेले दगडावर. आणि सकाळी वर चढताना आम्हाला त्रास नको व्हायला म्हणून फक्त आम्ही नाश्ता केला होता आणि आता संध्याकाळ झाली होती. तर खूप भूक लागली होती सगळ्यांना. तर जेवायला थांबलो होतो आम्ही. सकाळी आम्ही 7लाच घरून निघालो होतो आणि आताही आम्हाला घरी जायला 7च वाजतील. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.